मुलं पाण्याला म्हणाली आय लव्ह यू. ते पाणी डीप फ्रीजरमध्ये बर्फ करण्यासाठी ठेवण्यात आलं. दुसरी बॉटल घेतली, त्या बॉटलवर भोवती लहान मुलांना उभं केलं गेलं, मुलांना पाण्याला म्हणायला सांगितलं. बघा, म्हणायला सांगितलं म्हणजे हे विचार त्याच्यावरती प्रक्षेपित करण्यात आले. पाण्याला म्हणायला सांगितलं, तू मला आजारी पडतोस, तुला ठार मारायला पाहिजे. सगळी मुलं पाण्याला म्हणाली, तुला ठार मारायला पाहिजे. पाणी डीप फ्रीजरमध्ये बर्फ करण्यासाठी ठेवण्यात आलं. तिसरी बाटली घेतली, त्या बाटलीतल्या पाण्याला सगळी मुलं म्हणाली, तू हिटलर आहेस. परत डीप फ्रीजरमध्ये बर्फ करण्यासाठी. असे वेगवेगळ्या प्रकारचे विचार पाण्यावरती टाकण्यात आले. त्या सगळ्या प्रकारच्या पाण्याचे बॉटल्स डीप फ्रीजरमध्ये बर्फ करण्यासाठी ठेवण्यात आल्या आणि सरतेशेवटी त्या पाण्याच्या बर्फाच्या स्फटिकांचा सूक्ष्मदर्शकाखाली अभ्यास करण्यात आला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रत्येक प्रकारच्या पाण्याच्या बर्फाचा स्फटिक त्याच्या आकारातून बोलत होता की कुठल्या प्रकारचा विचार त्याच्यावरती टाकलाय. म्हणजे ज्या पाण्याला नकारात्मक विचार दिले गेले होते, घाणेरडे विचार केले गेले होते त्या ज्या पाण्यासमोर, त्या पाण्याच्या बर्फाच्या स्फटिकानं तसाच घाणेरडा आकार धारण केला होता. आणि ज्या पाण्याला आभार, प्रेम, शाबासकी वगैरे अशा चांगल्या ऊर्जा दिल्या होत्या, त्या पाण्याच्या बर्फाच्या स्फटिकानं तितका सुंदर आकार धारण केला होता. आपण बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष बघूया कुठल्या प्रकारच्या विचाराच्या ऊर्जेने पाण्याच्या बर्फाच्या स्फटिकानं कुठला आकार धारण केला होता. डॉक्टर मासारू इमोतो यांचा एक्सपेरिमेंट आहे आणि एक्सपेरिमेंटचं नाव आहे वॉटर स्पीक्स. हाताची चव लाभलेली असते असं म्हणतात, पण स्वयंपाकाला विचारांची चव लाभलेली असते बरं का. आपल्या घरामध्ये जर 4 व्यक्ती स्वयंपाक बनवणारे असतील तर आज कुणी स्वयंपाक केलेला आहे हे पहिला घास तोंडात घातल्यानंतर आपल्या लक्षात येतं. कारण त्या प्रकारच्या विचारांची चव त्या अन्नाला लाभलेली असते. अगदीच जर चवीतले दर्दी असाल तर कुठल्या भावनेनं स्वयंपाक केला हे पण ओळखता येईल आपल्याला. म्हणजे हॉटेलमध्ये आपण फार काळ जेवू शकतो का? ज्यांनी मेसमध्ये जेवले असतील त्यांना माहिती असेल, फार काळ आपण जेवू शकत नाही हॉटेलमध्ये, मेसमध्ये. तिथं तर सगळं सागरसंगीत जेवण असतं, 2 भाज्या, आमटी, लोणचं, पापड वगैरे वगैरे सगळं. पण तिथं आपण फार काळ जेवू शकत नाही का? कारण घरामध्ये जी आपलेपणाची ऊर्जा, विचार करण्याची जी काही ऊर्जा आहे ती मिक्स झालेली असते, ती हॉटेलमधल्या जेवणामध्ये नसते. हॉटेलमध्ये स्वयंपाक करणारा जो काही माणूस आहे, त्याच्या घरातल्या कटकटी असतील, त्याच्या मालकानं त्याला पगार दिला नसेल, बायकोवर भांडून आला असेल, जे काय असेल मिक्स होत आहे त्याच्यामध्ये आणि त्याची चव त्याला लाभत असते. म्हणून आपल्या विचारांमुळं स्वयंपाकाची चव ठरत असल्यामुळेच कदाचित नाश्त्याचा शिरा आणि सत्यनारायणाचा प्रसाद यांच्या चवीत फरक असतो. नाश्त्याचा शिरा कुठल्या भावनेनं बनवलेला असतो हे खाऊन एकदा घराबाहेर पडली, कटकट मिटली, बरोबर ना? सत्यनारायणाचा प्रसाद तितक्या सात्विक भावनेनं बनवलेला असतो आणि त्याच्यामुळे त्याची चव पण तशी बनत असते. जी गोष्ट अन्न बनवत असताना तीच गोष्ट अन्न खात असताना बऱ्याच व्यक्ती मी बघितलेत, बरेच लोक मी बघितलेत, पोह्याची डिश आणि पित्ताची गोळी एकदम घेऊन बसतात. त्यांना अगोदरच माहिती असतं माझं पित्त वाढणार आहे खाल्ल्यावर. मिरची खातानाच विचार करतात आता माझ्या पोटात काय खरं नाही उद्या. तेलकट खातानाच विचार करतात आता माझ्या घशाचं काय खरं नाही. त्या अन्न पदार्थानं आतमध्ये जाऊन काय करावं हे अगोदरच सांगून टाकतात. ते अन्न आत जाऊन काय करेल असं वाटतं तुम्हाला, तेच करतं जे तुम्ही त्याला करायला सांगितलंय. म्हणजे कुठल्या विचारांनी आपण अन्न खात असतो त्याच्यावर अवलंबून आहे की ते अन्न आतमध्ये जाऊन काय करेल. माझा आजोळ कोल्हापूरच आहे. मामाच्या घरी मी सुट्टीला जायचो. तिथं आमच्या घरी एक प्रथा होती. आमच्या घराच्या शेजारी एक घर आहे आणि त्या घरामध्ये एक स्त्री राहायची. आमच्या घरामध्ये एक प्रथा अशी होती, जर समजा गल्लीमध्ये आमच्या मासेवाला मासे विकत आला आणि समजा तो मासे विकत 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 त्या घरासमोरून आला आणि त्या घरातल्या एका स्त्रीनं त्या माशांकडे बघितलेलं असलं तर आमच्या घरी मासे विकत घेत नव्हते.